गेले काही दिवस भन्सालींच्या लाल इश्कची बरीच हवा आहे. स्वप्नीलचा वेगळा लुक, भन्साली स्टाईलची फिल्म, गुपित आहे साक्षीला, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी याबद्दल ऐकू येत होत्या. पण आता हा सिनेमा काय आहे ना, याची थोडी आयडिया तुम्हाला नक्कीच येईल. हो का म्हणून काय विचारताय? ट्रेलर आला ना सिनेमाचा, हा पहा. लगेच दोन गोष्टी कळतात. पहिली म्हणजे हा भन्सालींचा सिनेमा आहे आणि दुसरी बऱ्याच वेळानंतर स्वप्नील अशा प्रकारचं कॅरेक्टर करतोय. याबद्दल तर आपण बोलूयाच, पण याआधी याच्या लॉन्च इव्हेंटची स्पेशालिटी तुम्हाला सांगतो. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करायला स्वप्नीलच्या खास मैत्रिणींना बोलावलं होतं, सई, सोनाली आणि मुक्ता. यावेळी आम्ही यांच्याशी गप्पा मारल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रेलर त्यांना कसा वाटला ते ऐकूया. थरार असं झालं मला, कारण मर्डर मिस्ट्री आहे आणि म्हणजे अपार्ट फ्रॉम स्वप्नीलची मैत्रीण किंवा ॲक्ट्रेस याच्यापेक्षा सुद्धा प्रेक्षक म्हणून मला स्वतःला हा जॉनर खूप आवडतो. म्हणजे थ्रिलर म्हण, सस्पेन्स म्हण किंवा मर्डर मिस्ट्री म्हण, त्यामुळे उत्सुकता आहे की प्रेडिक्टेबल काहीच नाही आहे. मला माहीत नाही आता तो कसं काय वागणार आहे किंवा काय निगेटिव्ह आहे, ग्रे आहे, छान आहे, प्रेमळ आहे, तसं काहीच मला काही प्रेडिक्टच करता येत नाही. त्यामुळे मला उत्सुकता वाटते. खूप उत्सुकता आहे की काय त्यांनी केलं आहे वेगळं. कारण आम्ही त्याला म्हणतो लाडाने की बहुत कमीना ॲक्टर आहे. म्हणजे खूप त्याची समजून घेण्याची कपॅसिटी आणि डिलिव्हर करण्याची कपॅसिटी खूप प्रचंड मोठी आहे. म्हणजे यू कांट मॅच दॅट. त्याला टेक्निकल खूप छान नॉलेज आहे. सो आता बघूया. आय एम शुअर खूप धमाल केली असणार. सरप्राईज्ड, शॉक्ड, थ्रिल्ड. मला खूप भारी वाटते की संजय लीला भन्साली मराठी सिनेमा काढतात आणि त्यात स्वप्नील जोशी आहे आणि स्वप्नाताईंनी ती फिल्म डिरेक्ट केली आहे. सो या दोघांचं अतिशय मनापासून कौतुक वाटतं आहे, खूप अभिमान वाटतो आहे. आणि आज ह्या ट्रेलर लॉन्चला आम्ही येऊ शकलो, शुभेच्छा देऊ शकलो. त्या नेहमी असतातच, पण आज या लॉन्च सोहळ्याचा भाग आम्ही झालो आहे. खूप आनंद होतो आहे आणि कांट वेट फॉर 27 मे. वेल, आम्हाला सांगा की आतापर्यंत तुम्ही स्वप्नीलच्या को स्टार होतात, पण आता यात आणखीन एक ब्युटिफुल लेडी ऍड झाली आहे. स्वप्नीलच्या को स्टारची ही लिस्ट आणखीन किती वाढेल बरं? खूप वाढेल आणि खूप चांगल्या हिरोईन्सने लॉन्च करावं. हेल्दी, मराठीमध्ये सुदैवाने हेल्दी स्पर्धा आहे. आपल्याकडे कोणी कोणाचं काम घेत नाही, प्रत्येकजण आपलं काम क्रिएट करतो. त्यामुळे आणखीन खूप हिरोईन्स याव्यात, आणखीन खूप हिरोज यावेत. अजून अशा 100 लेडीज ॲड होऊ देत. कारण वेगवेगळ्या कोस्टार्सबरोबर काम करायची मजा वेगवेगळी असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, काम करण्याची पद्धत वेगळी असते. सो आय होप ही गेट्स अ चान्स टू वर्क विथ ऑल द लवली लेडीज इन द वर्ल्ड. आमच्या तिघींबरोबर वेगळ्या पद्धतीचा रोमॅन्स त्यांनी केला आहे, पण ह्या सिनेमामधला रोमॅन्स, या सिनेमाच्या रोमॅन्सचा रंग वेगळा आहे, लाल आहे. आणि अंजना सुखानीला आम्ही संपूर्ण मराठी इंडस्ट्रीकडनं मनापासून वेलकम करतो आणि शुभेच्छा देतो. नक्कीच. आणखी बऱ्याच जणी आहेत ज्यांना स्वप्नील सोबत काम करायची इच्छा आहेच. आता आपण स्वप्नील सोनालीच्या मितवाला म्हणजेच लाल इश्कच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांना भेटूया. काय ना, भन्सालींना मराठीत आणण्याचं क्रेडिट यांचंच आहे म्हणे. शबीना खान बरोबर मी एक बरीच वर्ष माझी ओळख आहे त्यांच्याबरोबर आणि एक 12 का 15, मला आता एक्झॅक्टली किती वर्ष ते आठवत नाही. त्यांनी जेव्हा सर्वात पहिले निर्माती व्हायचं ठरवलं, निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं, तेव्हा मी त्यांचा पायलट केला होता त्यांच्यासाठी. त्यानंतर आमची आठवड्यातनं एकदा कुठेतरी इकडे भेटलो, तिकडे भेटलो आणि काय चाललं आहे मग आता सध्या, आता हे चाललं आहे, ओ अच्छा अच्छा, आता तुझं काय चाललं आहे, आता एवढं बोलून निघायचं. मितवा झाला तेव्हा त्यांचा गब्बर चालू होतं शूट. अगं पुण्यात तू पण आहेस, अरे मी पण आहे, असं ह्या लेवलवर. मग एक दिवस तिने मला सांगितलं की मला ना टी व्ही करायचं आहे वगैरे. मग तेव्हा आमची 1-2 भेटीगाठी झाली की टी व्ही करूयात. आणि मग तिने मितवा बघितला. तिला मी मितवाच्या ट्रायलला बोलवलं. तेव्हा मला मराठी पिक्चर करायचं आहे, मी संजयजींशी बोलते, आपण मराठी पिक्चर करूयात आणि स्वप्नील बरोबर करूयात. तर अशा प्रकारे झालं ते. वेल डन मॅडम. चला आता आपण भेटूया स्वप्नीलला. बराच वेळ झाला आम्ही या सिनेमाबद्दल नुसतं ऐकतोच आहे, पण आज ट्रेलर लॉन्च झालाय. आता याच्याकडूनच त्याच्या कॅरेक्टर बद्दल जाणून घेऊया. यश पटवर्धन नावाची व्यक्तिरेखा आहे. तो ॲक्टर आहे, अभिनेता आहे पिक्चरमध्ये. आत्ता याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकणार नाही. इतकंच सांगू शकतो की असा रोल मी कधी केला नाही. इतक्या मोठ्या सेटअपबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे. संजय लीला भन्साली, शबीना खान. खूप आनंद देणारा, खूप इन्स्पायर करणारा आणि खूप एनरिच करणारा अनुभव होता. आता वेळ आहे या फॅमिलीत नवीन आलेल्या व्यक्तीला भेटायची, अंजना सुखानी. स्वप्नीलला शुभेच्छा तो सिर्फ बहाना था. याच्या या तिन्ही मैत्रिणी खास करून अंजनाला शुभेच्छा द्यायला आल्या होत्या. आपल्या ह्या इंडस्ट्रीतलं तिला हे वॉर्म वेलकम कसं वाटलं माहितीये? आई एम एक्चुअली वेरी हैप्पी क्योंकि साई, सोनाली और मुक्ता मराठी इंडस्ट्री में बहुत ही मानी हुई एक्ट्रेसेस हैं. नॉट जस्ट बिकॉज दे आर ब्यूटिफुल गर्ल्स, बट आई थिंक दे आर वेरी वेरी टैलेंटेड.
तीनों के तीनों बहुत ही सुंदर एक्ट्रेसेस हैं एंड उनके हाथ से लॉन्च होना आई थिंक ये तो बहुत अच्छी बात है. अंजना, फिल्मी गप्पांच्या टीम कडून तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्म तर आपल्या भेटीला 27 मेला येईलच, तोपर्यंत जरा थांबा.